सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांना समजला असेल की आज तुम्हाला सांगणार आहे कॉल रेकॉर्डिंग कशा पद्धतीतून करू शकता। जसे की समजा तुम्ही जर कॉल रेकॉर्डिंग करायला गेला तर समोरच्या व्यक्तीला लगेच समजतं की हा कॉल रेकॉर्डिंग करायला लागलेला आहे। तर तुम्हाला मी सांगणार आहे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही कशा पद्धतीतून करू शकता ते पण समोरच्या व्यक्तीला न समजता। तर आजचा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही विदाउट स्किप करता पहा म्हणजेच तुम्हाला समजणार आहे, कारण की एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ झालेला आहे। जसे की समजा जर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करायला गेला तर समोरच्या व्यक्तीला लगेच समजते की हा कॉल रेकॉर्डिंग करतो आणि तो बोलणंही थांबवतो। त्यामुळे तुम्हाला सांगतो जे की काही सेटिंग्स असतात प्रत्येक फोनमध्ये प्रत्येक कंपनीने जे की कॉल रेकॉर्डिंगचं सेटिंग दिलेलं असतं, फक्त ते सेटिंग तुम्हाला माहिती नसतं। तर ते सेटिंग कुठं असतं काय सगळं काय मी डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर सांगतो काय करायचं आहे तुम्हाला, जे की मी सेटिंग सांगणार ते विदाउट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे। एकदम लहान व्हिडिओ झाला आहे आणि तुम्हाला सांगतो जास्त अवघड नसतं। जसे की समजा कॉल रेकॉर्डिंग तुम्ही कुठलीही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतली दुसरी आणि त्यातून तुम्ही जर कॉल रेकॉर्डिंग करायला गेला तर तुम्हाला माहिती आहे समोरच्याला लगेच समजतं। तर तुम्हाला मी सांगणार कुठलीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही। प्रत्येक फोनमध्ये एक हिडन सेटिंग असते, ते सेटिंग तुम्हाला ऑन करायचं आहे। त्याने काय होणार आहे जर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग समोरच्याचं करायला गेला तर त्यालासुद्धा समजणार नाही की हा कॉल रेकॉर्डिंग आपला करत आहे। जे की काही सेटिंग आहे ते तुम्हाला मी सांगतो। जसे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे की तुमचा अशा पद्धतीने डायलर असतो ते ओपन करून घ्या, कीबोर्ड जे की म्हणतात तो अशा पद्धतीने ओपन करून घ्या। सगळ्यात महत्त्वाच्या इथे सेटिंग्स आहेत। ओपन केल्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक करा। बऱ्याचशा जणांचं कसं असतं की सेटिंगचं खाली ऑप्शन पण असतो किंवा खाली थ्री लाईन्स असतात, जसे की सॅमसंगच्या फोनला वर आहेत बघू शकता, तसं या थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे। जसे की तुम्ही तुमच्या फोनमध्ये कशा पद्धतीतून आहे तशा पद्धतीतून तुम्ही सेटिंग्स ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रेकॉर्डिंग कॉल्स आहेत, तर तुमच्या इथे कसं असू शकते कॉल रेकॉर्डिंग असं अशा पद्धतीचं असू शकते, उलटं किंवा सवयचे असं मागं मोहर शब्द असू शकतो, ते तुमच्या हिशोबाने तुमच्या फोनमध्ये तुम्ही बघू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्ही बघू शकता थ्री लाईन्सवर मी क्लिक केलं, त्यानंतर सेटिंगमध्ये गेलं, त्यानंतर तुम्हाला समजा रेकॉर्डिंग कॉल हा ऑप्शन तुम्हाला भेटेल, तर त्यावेळी एकदा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुमचा काय असेल शो नोटिफिकेशन अलर्ट रेकॉर्डिंग हे असं ऑफ असेल, तर ह्याला तुम्ही ऑन करून घ्या अशा पद्धतीतून। हे ऑन केल्याने काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग करशील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन वर येणार आहे रेकॉर्डिंग की तुमचं रेकॉर्डिंग झालेलं आहे अशा पद्धतीत। तर तुम्हाला काय करायचं ऑटो कॉल रेकॉर्डिंग ही जी सेटिंग आहे तो आता माझं ऑफ आहे, तर तुम्हाला काय करायचं हे जर तुम्ही ऑन केल्यानंतर काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑटो कॉल रेकॉर्डिंग जर तुम्ही ऑन केलं, जसे की समजा आता मला कॉल आला आहे तर ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होणार आहे। जशी कुणासुद्धा कॉल आला तर ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होणार आहे। आणि समजा जर हे बंद असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे की तुम्ही ज्याला कॉल लावशीला आणि ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार आहे त्यावेळेस तुम्हाला वर थ्री लाईन्सवर क्लिक करून तिथून तुम्हाला रेकॉर्डिंग करावं लागेल, ते सुद्धा तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून। त्यानंतर खाली काय आहे स्टोरेज लोके म्हणजे हे जे की कशात तुम्ही सेव्ह करणार रेकॉर्डिंग, इंटरनेट स्टोरेज का SD कार्ड ह्यातील तुम्ही सिलेक्ट करा, त्यात तुमचं सेव्ह होणार आहे। त्यानंतर ही मी सांगेन तुम्हाला हे एक इनेबल करा हे इनेबल करा दोन्ही पण। जर तुम्हाला ऑटो कॉल रेकॉर्डिंग म्हणजे ऑटोमॅटिक जर त्याचा फोन येईल त्याचं कॉल रेकॉर्डिंग जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर हा ऑप्शन ऑन करा। बेसिकली मी सांगेन हा ऑफच करून ठेवा, कारण की तुम्हाला ज्याचा कॉल रेकॉर्डिंग करायचा आहे तो तुम्ही ऑटोमॅटिक करू शकता। तर तुम्हाला काय करायचं जसं की तुम्ही इथून आता एखाद्याला तुम्ही मी आत्ता कॉल लावला तशा पद्धतीने कॉल लावा, थ्री लाईन्सवरती क्लिक करा आणि इथेच वर तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऑप्शन भेटतो, तेव्हा क्लिक करून तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता। ते पण मोर्चाला समजणार सुद्धा नाही की तू रेकॉर्डिंग तुम्ही केलेलं आहे आणि डायरेक्ट तुमची जी फाईल आहे ती वर सेव्ह होऊन येईल, तिथून तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता। हा होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सेटिंग तुम्हाला माहिती होतं का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।